मागच्या वेळेस आपण लँगस्ट्रॉथचा बी हाईव्ह पाहिला होता. आता बी पाश्चरेज किंवा बी फोरेज हे पाहूया. ओके. प्लांट जे असतात त्याच्यामध्ये पोलन आणि नेक्टर हे दोघंही तयार होत असतात. प्लांटमध्ये जे फुलं असतात त्या फुलांमध्ये परागकण जे असतात त्या परागकणांना पोलन म्हणतात. आणि त्या परागकणांच्या आतमध्ये ओव्हरीजवळ जे त्याला आपण काय म्हणतो, मध म्हणतो. म्हणजे फुलामध्ये पण मध असतं, त्याला मधच म्हणतो आपण, फुलातलं मध, त्याला नेक्टर म्हणतात. तर हे झाडांमध्ये पोलन आणि नेक्टर यांचा एकत्र जे भाग असतो याला म्हणतात, किंवा पोलन आणि नेक्टरला, फुलांमधल्या पोलन आणि नेक्टरला कलेक्टिव्हली म्हणजे एकत्र असं बी पाश्चरेज असं नाव आहे, किंवा बी फोरेज असं नाव आहे. म्हणजे बी फोरेज काय आहे तर पोलन आणि नेक्टर आहे. बी पाश्चरेज काय आहे तर पोलन आणि नेक्टर आहे. प्लांट्स जे नेक्टरचे गुड सोर्स असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये मध खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं, असे झाडं म्हणजे टॅमॅरिंड असतं, नंतर मोरिगा, नंतर नीम, नंतर प्रोपिस ज्युलिफोरा, नंतर सोपनट ट्री, नंतर ग्लायरिसिडिया मॅक्युलाटा, नंतर युकॅलिप्टस, नंतर ट्रायबलस टेरेस्ट्रिस. युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी. ओके. नंतर ट्रायबलस टेरेस्ट्रिस, नंतर पनगॅम. हे जे झाडं आहे सगळे, हे झाडं यांच्यामध्ये नेक्टर खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं, बीजना नेक्टर अवेलेबल होतं. ह्या झाडांची नावं जे आहे ते तुम्ही गुगलमध्ये टाकून बघा, यांचं मराठीमध्ये नाव काय येते. हा तुम्हाला होमवर्क आहे. मी प्रत्येकाचे तुम्हाला नावं आहे ते सांगणार नाही, ठीक आहे. सो दॅट इज युअर होमवर्क. आणि मला तुम्ही क्लासरूममध्ये कॉमेंटमध्ये कळवा, टॅमॅरिंड म्हणजे काय, मोरिंगा म्हणजे काय. नीम तर सगळ्यांना माहितीच आहे, नीम हे मराठीच नाव त्यांनी दिलेलं आहे तिथे. प्रोपोलिस ज्युलिफोरा म्हणजे काय, सोपनट ट्री म्हणजे काय. ओके. रिठा असेल, हा रिठ्याचं झाड, सोपनट ट्री. नंतर ग्लेरिसिडिया मॅक्युलाटा काय, यांचे तुम्ही मराठी नावं पहा आणि त्यांचे चित्र पण गुगलमध्ये पहा. हा तुम्हाला होमवर्क आहे. ज्या प्लांटमध्ये पोलनचा चांगला सोर्स असतो ते प्लांट म्हणजे सोरघम आहे, नंतर स्वीट पोटॅटो आहे. ओके. नंतर मेज आहे, मेज म्हणजे मका. नंतर टोबॅको आहे. नंतर मिलेट्स आहे, कुंबू, तेनाई, वरागू, रागी यांच्यामध्ये. नंतर कोकोनट, नंतर रोझेस, नंतर कॅस्टर, नंतर पोमग्रेनेट, नंतर डेट पाम. हे कॅस्टर म्हणजे एरंडीचं झाड. ओके. नंतर डेट पाम म्हणजे खजुराचं झाड. तर याच्यामध्ये पोलन ग्रेन खूप जास्त मिळतात आपल्या बीजना. ओके. ज्यांच्यामध्ये पोलन ग्रेन आणि नेक्टर दोघंही खूप चांगले असतात असे झाडं म्हणजे बनाना, पीच, सिट्रस, ग्वाव्हा, ॲपल, सनफ्लावर, बेरीज, सॅफ्लावर, पियर, मँगो आणि प्लम. मँगोच्या झाडामध्ये पोलन ग्रेन पण जास्त असतात आणि नेक्टर पण जास्त असतं. तर अशा रीतीने हे जे झाडं आहे हे मधमाशांना फार उपयुक्त असतं. तर फोरेजिंग याचा अर्थ काय होतो, नेक्टर आणि पोलन गोळा करणे. ओके. ह्या बीज ज्या आहेत ह्या नेक्टर आणि पोलन गोळा करतात. नेक्टर फोरेजर्स हे कोण असतात तर ह्या नेक्टर कलेक्ट करतात, फ्लॉवर कडून नेक्टर कलेक्ट करतात.
त्यांची लॅपिंग टंग जी आहे त्याचा वापर करून झाडांमधून ते नेक्टर गोळा करतात. आणि हा जो नेक्टर आहे तो बी हाईव्ह मध्ये म्हणजे पोळ्यामध्ये नेऊन सोडतात. हाईव्ह बी ज्या असतात ह्या परत परत त्यांचा नेक्टर जो आहे तो प्री ओरल कॅव्हिटीमध्ये आणि टंग मध्ये पास करतात. ओके, त्यामुळे ते जे आहे ते नेक्टर जे आहे ते रायपन हनी तयार होतं, म्हणजे पक्क झालेलं हनी तयार होतं. नंतर ते हे जे रायपन्ड हनी असतं ते सेलमध्ये टाकतात, म्हणजे पक्क झालेलं जे मध असतं ते सेलमध्ये टाकतात. नाव पोलन फोरॅजर्स, हे पोलन फोरॅजर्स नावाच्या बी ज्या असतात हनी बी त्या काय करतात तर पोलन गोळा करतात आणि त्या डिफरंट फ्लॉवरवरती जात असतात. तर पोलन जे आहेत ते त्यांच्या बॉडीला इकडे तिकडे केसांना चिकटलेले असतात. तर ते पोलन कोंबचा वापर करून ते पोलन रिमूव्ह करतात आणि याला पोलन ग्रेन्सना पॅक करतात पोलन बास्केटमध्ये. कॉर्बिक्युला आणि पोलन बास्केट या दोघांमध्ये या पोलन ग्रेन्सना पॅक करतात, दाबून दाबून भरतात. सिंगल बी ही साधारणपणे 10 ते 30 मिलीग्रॅम पोलन, ज्याच्यामध्ये 25% बीच्या वेट आहे. हे बीचं म्हणजे हनीबीचं वेट किती आहे त्या वेटच्या 25%, म्हणजे समजा 100 किलो वजनाचा एखादा माणूस असेल तर तो 25 किलो वजन वाहून नेतो. 100 किलोचा जर एखादा माणूस असेल, 100 किलो एखाद्या माणसाचं वजन आहे, त्याने 25 किलो वजन वाहून नेतो तो. सो अशा रीतीने बीच्या हनी बीच्या आपल्या शरीराच्या वजनाच्या 25% वजन आहे 10 ते 30 मिलीग्रॅम पोलन त्या वाहून नेत असतात. हे जे पोलन आहे मग हे पोलन मिडल लेग वरून सेलमध्ये टाकले जातात. ओके, सेलमध्ये भरले जातात आणि ती मिडल लेगची जी पोलन बास्केट आहे ती रिकामी केली जाते. पोलन जे ते हनीशी मिक्स होतात आणि मग ते स्टोअर करून ठेवले जातात. नाव फ्लोरल फिडॅलिटी, बीज ह्या सेम स्पेसीसच्या प्लांटला व्हिजिट करत असतात. पोलनसाठी आणि नेक्टर कलेक्शनसाठी त्या झाडांच्या एकाच जातीला जास्त व्हिजिट करत असतात. जोपर्यंत त्या झाडावरचा सोर्स एक्झॉस्ट होत नाही किंवा जोपर्यंत त्या झाडावरचं मध आणि पोलन ग्रेन खतम होत नाही किंवा समाप्त होत नाही तोपर्यंत त्या एकाच स्पेसीसच्या झाडाला त्या सारख्या सारख्या व्हिजिट देत असतात. याला म्हणतात फ्लोरल फिडॅलिटी. ओके, बीज ह्या 2 ते 3 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतात आणि पोलन आणि नेक्टर गोळा करतात. नाव पुढचा टॉपिक, एपिकल्चरसाठी कोणती बी स्पेसिस सिलेक्ट करायची हे आपण आता याच्यामध्ये पाहू. बी स्पेसिस एपिकल्चरसाठी कोणती सिलेक्ट करायची तर याच्यामध्ये आपण हे आधी पाहिलेलं आहे, मागच्या टॉपिकमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. एपिस मेलिफेरा, एपिस इंडिका, एपिस सेराना इंडिका, एपिस मेलिफेरा, एपिस फ्लोरिया आणि एपिस डॉर्सेटा या 4 बीचे कॅरेक्टरिस्टिक पाहिले आपण की कोणती बी आपल्याला चांगल्या रीतीने वापरता येऊ शकते. त्याच्यामध्ये आपण एपिस सेराना इंडिका सगळ्यात चांगली आहे. ओके, एपिस डॉर्सेटा ही पाळली जाऊ शकत नाही कारण ती एकदम फेरोशियस आहे, ती अटॅक करते. एपिस मेलिफेरापासून फार कमी हानी निघतं. ओके, नंतर एपिस फ्लोरियापासून पण खूप कमी हानी निघतं. एपिस सेराना इंडिकापासून बऱ्यापैकी चांगलं हानी निघतं. तर हे आपण ऑलरेडी आधी शिकलेलो आहे. पेज 35 वरती आपण हे ऑलरेडी शिकलेलो आहे, आपण आधीच पाहिलेलं आहे. नाव बी किपिंग इक्विपमेंट. बी किपिंगसाठी कोणते कोणते साधनं लागतात ते आता आपण स्टडी करणार आहोत. नाव बीला स्टिंग असते आणि तिचं ते शस्त्र आहे, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तिचं बीचं ते शस्त्र आहे स्टिंग. म्हणजे
बी ही आउटसाइडचा कोणताही इंटरफेरन्स टॉलरेट करत नाही. ओके, त्याच्या कॉलनीमध्ये आउटसाइडचा कोणताही इंटरफेरन्स नसतो आणि त्याच्या लाईफशी ही बी डिफेंड करत असते. जर समजा आपण रेग्युलर एक्झामिनेशन केलं बीच्या कॉलनीचं, तर बी किपर्स हे खालचे इक्विपमेंट्स वापरताना आपल्याला दिसून येतात. खाली दिलेले आहेत ते इक्विपमेंट्स आपल्याला वापरताना दिसू शकतात किंवा हे टूल्स ते वापरतात. ओके, बीची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी यांचा उपयोग होतो. नाव बी व्हेल, पहिलं जे येते बी व्हेल, हे प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे. बीच्या अगेन्स्ट हे प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे. हे आपल्या तोंडावरती झाकून घेतात. याच्यामुळे आपलं तोंड जे आहे ते झाकलं जातं. बी किपरचं जे तोंड आहे ते झाकलं जातं. आणि ज्यावेळेस आपण बी हँडलिंग करत असतो, बी कॉलनीज हँडलिंग करत असतो, त्यावेळेस त्यांच्या स्टिंग पासून वाचवण्यासाठी या बी व्हेलचा उपयोग होतो. हे एकदम लाईट मटेरियल पासून बनलेलं असतं, सिल्कचं असतं किंवा कॉटनचं असतं. त्याचा जो बॉटम क्लोथ आहे त्याच्यावरती सर्क्युलर रिंग असते, इलास्टिकची सर्क्युलर रिंग असते. आणि त्यामुळे हे मानेला घट्ट बसलेलं असतं. त्या इलास्टिकच्या रिंगमुळे मानेला घट्ट बसतं. हे झालं बी व्हेल. नाव दुसरं इक्विपमेंट आहे स्मोकर. हे स्मोक देण्यासाठी याचा वापर करतात. ज्यावेळेस आपण बीचं हाईव्ह म्हणजे पोळं ज्यावेळेस आपण हँडलिंग करतो, तर त्या पोळ्यावरून त्या सगळ्या मधमाशा उडून जायला पाहिजे. पोळ्यावरती त्या बसायला नको, तर त्या सगळ्या उडून जायला पाहिजे. तर पोळ्याला धूर देतात. तर ते धूर देण्यासाठी या स्मोकरचा वापर केला जातो. याच्यामध्ये एक टीनचा डब्बा असतो आणि त्याला एक स्पाउट असतं, म्हणजे पुढच्या बाजूला असं एक तोंड असतं आणि मागच्या बाजूला एक बेलो असतो. हवा फुंकण्यासाठी एक बेलो असतो. भात्यासारखा भाग असतो, भाता. आणि त्या भात्यामुळे मग ती हवा ब्लो करता येते आपल्याला आतमध्ये. मग वरचं जे त्याची तोटी असते ज्याच्यातून स्मोक बाहेर पडतो, ती तोटी त्या झाकणाला बसवलेली असते. तर ते झाकण वरचं उघडायचं आणि त्याच्या आतमध्ये अर्धवट जळलेली गौरी किंवा एखादं अर्धवट जळलेलं लाकूड हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं त्या टीनच्या डब्यामध्ये. आणि मग ते झाकण बंद करून द्यायचं. आणि मग मागचा ब्लोअर जर समजा आपण असा दाबला, तो मागचा जो भाता आहे तो जर आपण दाबला, तर पुढच्या तोटीतनं धूर बाहेर पडतो. ओके, आणि तो धूर जो आहे तो त्या बीजना लागला की त्या बीज सगळ्या पळून जातात आणि पोळा रिकामा होतो. आणि मग ते पोळा आपल्याला काढायला सोपं जातं. आलं लक्षात? सो स्मोक जो आहे तो स्पाउट मधून बाहेर पडतो ज्यावेळेस आपण बेलो दाबतो त्यावेळेस. याच्यामध्ये दोन प्रकारचे स्मोकर्स आपल्याला दिसतात कॉमन यूज मध्ये. एक बेंट नोजचा असतो, म्हणजे वाकलेला नाक असतं त्याचं, जे तोटी असते त्याची वाकलेली असते. आणि दुसरा जो आहे तो स्ट्रेट नोज टाईपचा आहे, म्हणजे सरळ तोटी असते. याचा जो मेन कंपोनंट आहे म्हणजे दोन्ही प्रकारच्या स्मोकरमध्ये जो मेन कॉम्पोनंट आहे तो बॉडी नोझलचा पार्ट आहे किंवा नोजचा पार्ट आहे. आणि बेलोचा पार्ट जो आहे तो मेन आहे. तर हे बॉडी आणि नोझल हे मेटलचे असतात, स्टीलचे किंवा कॉपरचे असतात. नाव तिसरा बी किपिंग इक्विपमेंट म्हणजे हाईव्ह टूल. ओके, तर हे हाईव्ह टूल कसं असतं, तर हे एक फ्लॅट पीस आहे, स्टीलचं एक फ्लॅट पीस असतं. याच्यामध्ये त्याला धार काढलेली असते एका बाजूला, एकदम शार्प असं धार काढलेले असते. आणि हाईव्ह मध्ये
खोचण्यासाठी, हाई बॉक्सेसमध्ये खोचण्यासाठी याचा उपयोग होतो आणि आपण याच्यामुळे त्याला सेपरेट करू शकतो. ओके, जे दुसरं एंड आहे ते त्याचं बेंट असतं आणि फ्रेम सेपरेट करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. किंवा बी ग्लू खरडण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. प्रोपॉलिस खरडण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा जो सुपरफ्लस पीस आहे कोंबचा, तो पोळ्यापासून काढण्यासाठी हे हाईव्ह टूल उपयोगामध्ये आणलं जातं. नाव ग्लोव्ज म्हणजे काय, हातामध्ये घालण्याचे मोजे असतात ते हात मोजे म्हणजे ग्लोव्ज. याला बी ग्लोव्ज असं पण म्हणतात. हे जाड अशा कॅनव्हासने बनलेले असतात किंवा लेदरने बनलेले असतात. त्याच्यामध्ये इलास्टिक असतं, ह्या मनगटावरती इलास्टिक असतं. ह्या इलास्टिक असल्यामुळे मनगटावरती आपल्या हातांचं बीच्या स्टिंग पासून रक्षण होतं. आपल्या हातांना बी स्टिंग मारू नाही शकत. हे हँड ग्लोव्ज जे सुरुवातीला बी किपिंग करत असतात त्यांच्यासाठी फार युजफुल आहे. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी या बी ग्लोव्जचा उपयोग होतो. नाव क्वीन केज. आता सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केजेस बाजारामध्ये आलेल्या आहेत. ओके, बी कीपर्स वेगवेगळ्या प्रकारच्या केजेस यूज करतात. मिलर क्वीन जी आहे त्याच्यामध्ये केज इंट्रोड्यूस केली जाते. नंतर स्मिथ इंट्रोड्युसिंग केज आहे. नंतर क्वीन मेलिंग केज आहे. वायर गॉजची केज असते. ह्या ज्या केजेस आहे ह्या क्वीनला इंट्रोड्यूस करण्यासाठी यांची मदत होते. क्वीनलेस कॉलनीमध्ये क्वीन इंट्रोड्यूस करण्यासाठी या केजची मदत होते. त्यामुळे बीज जे आहेत त्यांना कळतं की ही खरोखर क्वीन आहे. या केजमधून आपण ज्यावेळेस इंट्रोड्यूस करतो त्यावेळेस इतर बीजना पण कळतं की ही खरोखरीच क्वीन आहे. नाव कोंब फाउंडेशन शीट. हे जे कोंब फाउंडेशन शीट आहे नेचरमध्ये जर समजा आपण बघितलं तर वर्कर बीज हे दोन प्रकारचे कोंब तयार करतात. बीज वॅक्स पासून दोन प्रकारचे कोंब तयार होतात. यांच्या वॅक्स ग्लँड मधनं ते वॅक्स सिक्रेट होतं आणि त्याच्यापासून त्या पोळं बनवतात. तर याच्यामध्ये पॅरलल कोंब असतात. हे सिलिंग पासून असे अटॅच झालेले असतात आणि ते कॅव्हिटीमध्ये किंवा बॉक्समध्ये असे लटकलेले असतात. सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे CBRI हे पुण्यामध्ये ही संस्था आहे. तर त्या कोंब फाउंडेशन शीट आर्टिफिशियली तयार करतात. ओके, कोंब फाउंडेशन शीट हे म्हणजे ते अगदी पोळ्यांसारखं, पोळ्यांमध्ये जे सेल्स असतात ना त्या सेल सारखंच ते दिसत असतं. प्रत्येक फ्रेममध्ये वॅक्स असतं आणि त्याच्यामध्ये हेक्झॉगोनल सेल असते. ओके, तर एका वायरने ते असं बांधलेलं असतं व्हर्टिकल पोझिशनला. त्याच्यामध्ये जे मार्जिन असतं तर प्रत्येक मार्जिनला हेक्झॅगोनल मार्क असतो. तर मग तिथे बीज जे आहेत ह्या भिंत बांधायला सुरुवात करतात आणि सेल बनवतात. हे जे शीट आहे त्याच्यामध्ये जे हेक्झॅगोनल मार्क्स दाखवलेले आहे त्याला म्हणतात कोंब फाउंडेशन शीट. त्यामुळे बीज अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात आणि त्या बीजना पोळं तयार करण्यासाठी तिथे बेस मिळतो. ओके, दोन्ही साईडला कोंब तयार करण्यासाठी बीजना त्याचा बेस मिळतो. आणि मग हे ब्रूड चेंबरमध्ये ठेवलेलं असतं. नाव क्वीन एक्सक्लुडर. हे अजून एक बी इक्विपमेंट आहे, क्वीन एक्सक्लुडर. हे ब्रूड चेंबर पासून सापर वेगळं करण्यासाठी वापरलं जातं. ज्या ठिकाणी हनी स्टोअर केलेलं असतं तो भाग ब्रूड पासून वेगळा काढलेला असतो. तर
हे झिंक पासून बनलेलं असतं किंवा वायर गॉजच्या फ्रेम पासून बनलेलं असतं. 2.3 ते 3.5 mm असतं परफोरेशन त्याच्यावरती असतात. तर ह्या परफोरेशन मधून वर्कर पास होऊ शकता, वर्कर जाऊ शकता, पण क्वीन या छिद्रातून जाऊ नाही शकत. क्वीन खालीच राहते. म्हणून थोरॅसिक विड्थ जी आहे त्याची ती खूप जास्त आहे. परफोरेशन पेक्षा त्या क्वीनची थोरॅसिक विड्थ खूप जास्त असल्यामुळे क्वीन त्या छिद्रांमधून जाऊ नाही शकत, पण वर्कर्स जाऊ शकतात. 4.3 ते 4.5 mm असतं तिचं थोरॅक्स, आणि हे 2.3 थ्रू 3.5 mm असतं परफोरेशन म्हणजे छिद्र. क्वीन ही ब्रूडमध्येच राहते माशामुळे, आणि ती तिथे अंड टाकत असते. ओके, आणि ती क्वीन वरच्या याच्यामध्ये जाऊ नाही शकत, सफरमध्ये जाऊ नाही शकत. ज्या ठिकाणी हानी स्टोअर करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ती क्वीन जाऊ शकत नाही. नाऊ वायर एंट्रन्स गार्ड, हे जे एंट्रन्स लिमिटिंग बॅरियर आहे याच्यामध्ये मेटॅलिक प्लेट असते, त्याच्यामध्ये होल्स असतात. एंट्रन्स जो आहे हाईव्हच्या एंट्रन्समध्ये तिथे बॉटम बोर्ड आणि ब्रूड चेंबर हे दोघं बनवलेले असतात. 1 ते 2 सेंटीमीटर हाय वरती ते बनलेलं असतं. वायर एंट्रन्स गार्ड जे तर एंट्रन्स मध्ये हा लिमिटिंग बॅरियर असतो एक, त्याच्यामध्ये मेटॅलिक प्लेट असते आणि त्याला होल्स असतात. हा हाईव्हच्या एंट्रन्सला लावलेला असतो. बॉटम बोर्ड आणि ब्रूड चेंबर यांच्यामध्ये असतं. 1 ते 2 सेंटीमीटर हाय आणि पूर्ण विड्थ मध्ये हे लावलेलं असतं. स्मॉल वुडन ब्लॉक असतो हा, त्याच्यामध्ये एंट्रन्स रिड्युसर लावलेलं असतं. त्यामुळे हे जे ओपनिंग्ज आहे हे ऑटम मध्ये स्मॉलर असतात, आणि त्यामुळे उंदीर जो आहे तो आतमध्ये जाऊ शकत नाही. ओके, किंवा कोणता पण कुरतडणारा प्राणी जो आहे, उंदीर किंवा उंदरासारखा कुरतडणारा प्राणी, तो त्याच्यातून आतमध्ये जाऊ शकत नाही. वायर एंट्रन्स गार्ड लावलेला असल्यामुळे त्या पोळ्यामध्ये म्हणजे लँगस्ट्रॉथ बी हाईव्ह मध्ये उंदीर नाही जाऊ शकत. सो हे त्या लँगस्ट्रॉथ बी हाईव्हला लावावं लागतं. याला काय म्हणतात? वायर एंट्रन्स गार्ड. नाव क्वीन सेल प्रोटेक्टर हे पुढचं इक्विपमेंट आहे. हे कोन शेप्ड असतं, कोन शेप्ड स्ट्रक्चर आहे. याच्यापासून लार्ज मेश वायर गॉजने हे बनलेलं असतं, आणि रेक्टँग्युलर पॉइंटला हे रोल्ड आउट झालेलं असतं, किंवा स्पायरली सिलेंडरला हे रोल्ड आउट झालेलं असतं. हे इंट्रोड्युसिंग क्वीन सेल म्हणजे हे युजफुल कशासाठी आहे तर क्वीन सेल इंट्रोड्यूस करण्यासाठी आहे. क्वीन राईट कॉलनी पासून क्वीन सेल इंट्रोड्यूस करण्यासाठी हे असतं. क्वीनलेस कॉलनीमध्ये क्वीन इंट्रोड्यूस करतात त्याच्यामुळे. आणि क्वीन सेल प्रोटेक्टर जे आहे ते क्वीनला प्रोटेक्ट करतं. जोपर्यंत तिला वर्कर ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ते क्वीनला प्रोटेक्ट करतं. नाव डमी बोर्ड. डमी बोर्ड हे वुडन पार्टिशन आहे, आणि याच्यामध्ये मुव्हेबल वॉल असते. ओके, मुव्हेबल वॉल आहे. हेल्पिंग याच्यामध्ये हेल्प केलं जातं. रिड्युसिंग साईज रिड्युसिंगसाठी याला हेल्प केली जाते. ब्रूड चेंबरच्या साईज रिड्युसिंगसाठी याची हेल्प केली जाते. याच्यामध्ये हाईव्ह एअर जी आहे ती कंडिशन्ड होते आणि वेल प्रोटेक्टेड असते. बीच्या एनिमीज पासून हा भाग जो आहे तो वेल प्रोटेक्टेड राहतो, आणि अनफेवरेबल वेदरमध्ये सुद्धा पोळ्याचं संरक्षण होतं याच्यामुळे, या डमी बोर्ड्समुळे. ओके, नाव द फीडर. याला डिव्हिजन बोर्ड फीडर असं पण म्हणतात. वुडन ट्रे असतो हा एक,
रेक्टँग्युलर रेग्युलर लँगस्ट्रॉथ फ्रेमच्या डायमेन्शनचा एक वुडन ट्रे असतो हा. त्याचे जे शोल्डर्स आहे असे बनवलेले असतात, तर ते हाईव बॉक्सेसमध्ये लटकतात, दुसऱ्या फ्रेम सारख्या हाईव बॉक्सेसमध्ये लटकतात. त्याच्यामध्ये वुडन स्ट्राईप जी आहे ती पुश केली जाते इन्क्लाइन्ड फॅशनमध्ये आणि त्याचा फ्लोट सारखा वापर होतो आणि पर्च सारखा वापर होतो, बीचच्या पर्च सारखा. याच्यामध्ये हनी बीज बसू शकतात आणि शुगर सोल्युशन सिप करू शकतात. फीडरमध्ये जे शुगर सोल्युशन ठेवलेलं आहे, शुगर सोल्युशन सिप करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. फीडिंग जे आहे ते नेसेसरी असतं हनी बीजसाठी. हनी स्टोअर करण्यासाठी जर समजा हनी स्टोअर कमी असेल तर हनी फ्लो जोपर्यंत स्टार्ट होत नाही फ्लॉवरमध्ये, तोपर्यंत त्यांना शुगर सोल्युशनवरती वाढवावं लागतं. ह्या ज्या बीज असतात नाहीतर ॲब्स्कॉन्ड करून जातात, हीटमुळे त्या पळून जातात. मग किंवा पाणी कमी असेल तर त्या पळून जातात, हनी कमी असेल तर त्या पळून जातात. म्हणून त्यांना एक्स्ट्रा फिडिंग द्यावं लागतं, नेसेसरी आहे. ते एक्स्ट्रा फिडिंग देणं नेसेसरी आहे. त्यामुळे ब्रीडिंग स्टिम्युलेट होतं आणि त्यांचा संख्या वाढते. वेगवेगळ्या प्रकारचे फीडर्स वापरले जातात डिव्हिजन बोर्ड्सवरती. डिव्हिजन बोर्ड फीडर, फीडिंग जार किंवा बाउल असे वाईडली यूज केले जाणारे फीडर्स आहेत. नाव नेक्स्ट इज अनकॅपिंग नाईफ. हा एक लोखंडाचा तुकडा असतो, शार्प केलेला असतो, त्याला एकदम धारदार, आणि दुसरं एंड जे ते हँडल असतं. जेव्हा सगळे कोंब हे हनीने भरलेले असतात तर ते सील केलेले असतात, कॅपिंगमुळे सील केलेले असतात ते हनीने भरलेले कोंब. त्याला वॅक्सने क्लोज केलेलं असतं, बंद केलेलं असतं. म्हणून असे कॅप्ड कोंब जे आहेत हे हनी एक्स्ट्रॅक्टरमध्ये ठेवतात आणि वॅक्स सिलिंग जे ते पण रिमूव्ह केलं जातं. अनकॅपिंग नाईफच्या साहाय्याने वॅक्स सिलिंग रिमूव्ह केलं जातं. त्याला अनकॅपिंग नाईफला गरम करून, स्टीमने गरम करून मग वापरतात. नाव हनी एक्स्ट्रॅक्टर. जे नवीन बी किपिंग करणारे लोक आहे तर याच्यामध्ये हे मोस्ट इम्पॉर्टंट इक्विपमेंट आहे. कोंब जे ते इंटॅक्ट राहतं, जसंच तसं राहतं. एक्स्ट्रॅक्ट हनी जरी एक्स्ट्रॅक्ट आपण केलं तरी ते पोळं जे आहे ते तसंच तसं राहतं. आणि हे जे कोंब्स आहे हे परत वापरता येऊ शकतात. हे मेटल पासून किंवा टीन पासून बनवलेले असतात. हनी जे आहे ते एकदम प्युअरेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला गोळा करता येऊ शकतं. याच्यामुळे त्याच्यामध्ये एक्स्ट्राजिनस मॅटर काहीही नसतं. हनी एक्स्ट्रॅक्टर्स जे हे वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल असतात. हनी एक्स्ट्रॅक्टर्स जे आहेत हे वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल असतात. त्याच्या ज्या फ्रेम आहेत ह्या टँजन्शियली किंवा रेडियली अरेंज केलेल्या असतात आणि मॅन्युअल बेल्ट सारख्या त्या ओपन होतात. चेन किंवा गिअर ड्राईव्ह किंवा इलेक्ट्रिक पॉवरने सुद्धा ते ओपन होतात. त्याचं प्रिन्सिपल फंक्शन आहे तर ते सेंट्रिफ्युगल फोर्सने काम करतं. ते जे पोळं असतं ते पोळं ज्यावेळेस गोल 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 फिरतं तर त्याच्यामध्ये असलेलं हनी सेंट्रिफ्युगल फोर्समुळे बाहेरच्या बाजूला फेकलं जातं आणि मग ते फेकलेलं खाली नितरून एका तोटीतून खाली डब्यामध्ये भरलं जातं. सो पोळं जसंच तसं राहतं, फक्त हनी बाहेर येऊन जातं. सेंट्रिफ्यूज फोर्सने याचं प्रिन्सिपल काम होतं. प्युअर हनी जे आहे ते बाहेर फेकलं गेल्यामुळे कुठलाही डॅमेज न होता पोळं जसंच तसं राहतं आणि बाटलीमध्ये आपल्याला हनी भरता येतं. नाव बी ब्रश. ABCDEFGHIJKN म्हणजे 12 आपण बी किपिंग इक्विपमेंट
आतापर्यंत पाहिले. तर हे 12वा आहे बी ब्रश. हा जो बी ब्रश आहे हा बीला ब्रश ऑफ करण्यासाठी याचा उपयोग होतो. हानीवरून किंवा हनी कोंब वरून बीला ब्रश ऑफ करून टाकतात. जोपर्यंत आपण एक्स्ट्रॅक्शनसाठी ते घेत नाही पोळं तोपर्यंत बीला ब्रश ऑफ करून टाकतात हनीमध्ये. नाव ओव्हरऑल जे आहे याला बी ड्रेस असं म्हणतात. हे प्रोटेक्टिव्ह गारमेंट आहे. हे कपड्यांवरती घालतात ओव्हरऑल आणि त्यामुळे आपल्या शरीराचं बीच्या स्टिंग पासून संरक्षण होतं. बीज आपल्याला स्टिंग नाही मारू शकत. ज्यावेळेस आपण कॉलनी हँडलिंग करतो त्यावेळेस आपल्याला बी चावू नये म्हणून याचा उपयोग होतो. ओव्हरऑल आपल्या पूर्ण शरीरावरती हे घालावं लागतं. हे स्ट्रॉंग चीप अशा व्हाईट क्लोथ पासून बनलेलं असतं, पांढऱ्या कपड्यापासून. स्वस्त असतो आणि एकदम स्ट्रॉंग असतो तो कपडा. व्हाईट कपडा जाड असतो. नाव अँट बॅरियर. याला अँट वेल असं पण म्हणतात. हे 4 लेग्सच्या खाली ठेवलेले असतात. हाईव्ह स्टँडचे जे 4 लेग आहे त्याच्या खाली हे अँट बॅरियर असतात. त्याच्यामध्ये वॉटर भरलेलं असतं आणि त्यामुळे मुंग्या वर चढू शकत नाही. त्याच्यामध्ये अँट रिपेलंट सुद्धा वापरतात. वॉटरच्या बरोबर अँट रिपेलंट सुद्धा काही लोक वापरतात. नाव हनी टँक. हनी टँक जी आहे ती हनी स्टोअर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ओके, हनी स्टोअरसाठी त्याचा उपयोग होतो. एक्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर हनी स्टोअर करून ठेवण्यासाठी ते वापरला जातं. हनी एक्स्ट्रॅक्टर सारखं जे वापरलं जातं. एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसच्या वेळेस हनी जे आहे ते बॉटम साईडला ड्रेन आउट होतं. एका तोटीमधनं बॉटम साईडला ड्रेन आउट होतं आणि ते त्या हनी टँकमध्ये किंवा बॉटलमध्ये किंवा टीनमध्ये भरलं जातं. तर त्या बॉटलला किंवा टीनला हनी टँक असं म्हणतात. नाव द ड्रोन ट्रॅप. ड्रोनला पकडण्याचा हा ट्रॅप असतो. याला ॲले ट्रॅप असं पण म्हणतात. अनडिझायरेबल ड्रोन्स जे ते पकडण्यासाठी यांचा उपयोग होतो आणि क्वीनचा स्वार्मिंग टाइम पासून पळून जाण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतात. ओके, ड्रोन पकडले गेलेले असल्यामुळे क्वीन स्वार्मिंग करून जाऊ शकत नाही. ओके, सो हे हे पहिलं बी व्हेल आहे डोक्यावर घालायचं. हे स्मोकर आहे. हा भाता आहे त्याच्या मागे. ही पुढच्या बाजूला तोटी आहे. हे झाकण आहे आणि याच्यामध्ये पेटलेली गौरी वगैरे टाकतात. नंतर हे हाईव्ह टूल आहे. नंतर ही क्वीन केज आहे. नंतर कोम फाउंडेशन शीट आहे. नंतर क्वीन एक्सक्लुडर आहे. हे त्या बॉक्सवरती लावतात. क्वीन सेल प्रोटेक्टर आहे. याच्यापासून क्वीन सेल बाहेर नाही पडू शकत. क्वीन हे फीडर आहे. नाव अनकॅपिंग नाईफ असा असतो. हनी एक्स्ट्रॅक्टर हे असं आहे. बी ब्रश असा असतो. पोळ्यावरून बी या ब्रशने बाजूला केल्या जातात आणि मग ते पोळं हनी करण्यासाठी वापरण्यात येतं. नाव ओव्हरऑल. या ओव्हरऑल मध्ये वरती बी व्हेल लावलेलं आहे. हा ओव्हरऑल आहे पूर्ण. याच्यामध्ये ग्लोव्ज पण आहे. पहा, हँड ग्लोव्ज लावलेले आहेत आणि याच्या खाली आपण गम बूट घालतो. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीला झाकलेलं आहे. आपल्या पूर्ण बॉडीवरती कुठेही ती हनी स्टिंग मारू शकत नाही याच्यामुळे. ठीक आहे. नाव हनी एक्स्ट्रॅक्शनच्या मेथड्स. आपल्या भारतामध्ये कोणत्या वापरल्या जातात आणि मॉडर्न मेथड कोणत्या आहेत हनी एक्स्ट्रॅक्शनच्या ते आता आपण पाहूया. आता पहिल्यांदा इंडिजिनस मेथड पाहू हनी एक्स्ट्रॅक्शनच्या. हनी हे स्वीट प्रॉडक्ट आहे. म्हणजे गोड असतं हनी. हनी हे कोंब हनी जे आहे
ते प्रोसेस करता येऊ शकतं. नंतर चंक्ड हनी असतं, क्रीम हनी असतं, प्रेस्ड हनी असतं, नंतर गाळलेलं हनी असतं, स्ट्रेन्ड हनी. तर पहिल्यांदा फ्लोटिंग मेथड. फ्लोटिंग ही सिम्पलेस्ट मेथड आहे, पण याला वेळ भरपूर लागतो आणि याच्या डिसएडव्हान्टेजेस आहे. रेनी सीझनमध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये याचं फार डिसएडव्हान्टेजेस असतं. हनी हे हायग्रोस्कोपिक आहे आणि वॉटर ॲब्सॉर्ब करतं. एअरमधनं ते वॉटर ॲब्सॉर्ब करतं. ज्यावेळेस हाय ह्युमिडिटी असते त्यावेळेस ते एअरमधून वॉटर ॲब्सॉर्ब करतं. जोपर्यंत तुम्ही क्लोज्ड कंटेनर वापरत नाही तोपर्यंत हनी हवेतनं ह्युमिडिटी ॲब्सॉर्ब करत राहील. ह्या मेथडला क्लीन एअरटाईट कंटेनर लागतं. एक क्लीन क्लोथ लागतो, कपडा, स्पेशल हनीची सीव लागते आणि अनकॅपिंग फोर्क किंवा नाईफ लागतो. याच्यामध्ये दाखवलंय बघा फिगरमध्ये, अनकॅपिंग फोर्क किंवा अनकॅपिंग नाईफ दाखवलाय. आता पहिली स्टेप, वॅक्स कॅप रिमूव्ह करायच्या. कॅप्ड हनीमधून त्या वॅक्स कॅप सगळ्या रिमूव्ह करायच्या सेलमधून, अनकॅपिंग फोर्कने किंवा नाईफने. हे अनकॅपिंग नाईफ्स जे हे वेल फाइल्ड किंवा रेझर शार्प असले पाहिजे. 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपेक्षा जर खाली टेम्परेचर असेल तर अनकॅपिंग आपल्याला इझी करता येऊ शकतं. अनकॅपिंग टूल धरायचं हॉट वॉटर बेसिनमध्ये थोड्या वेळ आणि त्याला वापरण्यापूर्वी थोडंसं कोरडं करून घ्यायचं. हे कोम्स जे आहेत हे स्मॉल पीसेसमध्ये तुकडे होतात याचे आणि ते एअरटाईट बकेटमध्ये ठेवतात, ओके, किंवा दुसऱ्या कंटेनरमध्ये ठेवतात. काही दिवसानंतर वॅक्स जे ते टॉपला फ्लोट करून येतं आणि मग ते वॅक्स आपण बाजूला काढू शकतो. हनी हे गाळलं जातं, क्लीन क्लोथमधून गाळून घेतात किंवा नायलॉन स्टॉकिंगमधून गाळून घेतात. स्पेशल हनी सीव असते त्यातनं गाळतात आणि परत त्यांना 3 दिवसासाठी सेटल करण्यासाठी ठेवतात. त्यामध्ये जर समजा काही फोम आला असेल, म्हणजे फेस आला असेल किंवा वॅक्स पार्टिकल्स असतील जे वरती तरंगून आलेले असतील सरफेसवरती, तर ते स्कीम ऑफ होऊ शकतात आणि हनी जे आहे ते स्टोअर करून ठेवण्यासाठी किंवा पॅकेजिंगसाठी तयार राहतात. नाव प्रेसिंग मेथड. ही प्रेसिंग मेथड जी आहे तर हनी हे कोम मधून फोर्स आउट होतं. हनी प्रेस हनी हे पोळ्यातनं तर पोळं दाबल्यामुळे बाहेर येतं, ओके. हनी प्रेस आपण वापरू शकतो. हे जेव्हा आपण पोळं काढतो त्यावेळेस लगेच आपण याचा उपयोग करायचा. हनी प्रेस करून काढलं की मग त्याला थोडंसं वार्म करायचं, वॉटर बाथमध्ये थोडं वार्म करायचं म्हणजे गरम करायचं आणि मग त्याला गाळून घ्यायचं. प्रेसिंग हनी हे काम वाढतं थोडंसं, पण याला वेळ कमी लागतो. वेगवेगळ्या प्रेस याच्या बनवलेल्या आहेत. पहिल्या स्टेपमध्ये कोम स्क्रॅप करायचे आणि ओपन करायचे.
त्यांना पीसेसमध्ये तुकडे करायचे, मग त्यांना बांधायचं, क्लीन पोरस क्लॉथवरती बांधायचं, पिलो केसमध्ये त्यांना बांधायचं. नंतर हे जे पोळ्या आहेत हे क्लोथमध्ये प्रेस करायचे आणि मग हनी क्लोथमधून बाहेर येतं. ते क्लोथ थोडंसं ट्विस्ट करायचं. 2 पीपल याच्यासाठी लागतात. एक पर्सन जो असतो तो फिक्स पॉइंट धरून ठेवतो आणि दुसरा त्याला ट्विस्ट करतो, पण हनी मात्र लगेच बाहेर येतं. वुडन प्रेस जर वापरली तर हनी लगेच बाहेर येतं. नाव वेगवेगळे प्रेसचे कन्स्ट्रक्शन्स पण आहेत. हनी नंतर क्लीन क्लोथमधून ते ओतून घ्यायचं किंवा सीवमधून ओतून घ्यायचं एका भांड्यामध्ये किंवा मॅच्युरिंग व्हेसलमध्ये ओतून घ्यायचं आणि त्याला काही दिवसांसाठी 2-4 दिवसांसाठी सेटल होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये जर समजा काही वॅक्स पार्टिकल्स राहिले असतील किंवा पोलन ग्रेन्स राहिले असतील तर ते फ्लोट होऊन वरती येतात आणि मग आपण त्याला स्कीम ऑफ करू शकतो. सो अशा रीतीने आपण हनी हार्वेस्ट करू शकतो. नाव सिंपल स्ट्रेनिंग मेथड ही तिसरी मेथड आहे, गाळून घ्यायचं. ही जी मेथड आहे तर ती फ्रेशली हार्वेस्टेड हनीसाठी उपयुक्त आहे. आपण जर समजा पहिल्यांदा अनकॅप करायचं. थिन वॅक्स लेअर जी आहे त्या सेल्समध्ये ती आपण काढून घ्यायची आणि ज्यामुळे हनी सेल ह्या सील झालेल्या असतात तर ते सील सगळे सेलचे मोकळे करून घ्यायचे. नंतर त्याला स्ट्रेनिंग क्लोथमधून पास करून घ्यायचं. क्लीन ड्राय सुटेबल कंटेनरमध्ये त्याला गोळा करून घ्यायचं. स्ट्रेनिंग नेटमधून ते फोल्ड करून घ्यायचं. नायलॉन मधून मोस्टली नायलॉन क्लोथमधून ते बाहेर काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये 2 लेयर्स ठेवायच्या. ओके. आणि याच्यामध्ये कंटेनरच्या आतमध्ये मग याला बांधून ठेवायचं. वाईड माउथ कंटेनर वापरायचं याच्यासाठी. स्ट्रेंज्ड हनी कलेक्ट करण्यासाठी वाईड माउथ कंटेनर वापरायचं. याच्यामधून लिक्विड हनी जे आहे ते रात्रभरामध्ये सेटल होऊन जातं आणि त्याच्यावरती जे स्कम असतं आलेलं, क्रीम आलेलं असतं ते रिमूव्ह करून घ्यायचं. स्पूनचा वापर करून, चमच्याचा वापर करून ते वरचं स्कम रिमूव्ह करून घ्यायचं. सो इथे पहा या फडक्याने असं गाळलेलं आहे. हनीकोमचे पीसेस इथे वरती राहिलेले आहेत. हनी आतमध्ये चाललं जातं. ही स्ट्रेनिंग नेट आहे आणि ही प्लॅस्टिक किंवा स्टेनलेस स्टीलची बकेट आहे हनी गोळा करण्यासाठी. ही सिंपल गाळण्याची मेथड आहे. नाव वॉटर बाथ मेथड. तर ही जी वॉटर बाथ मेथड आहे या वॉटर बाथ मेथडमध्ये बाथ याला बॅच प्रोसेसिंग असं पण म्हणतात. ही जी मेथड आहे ही सेमी प्रोसेस्ड हनी तयार करते. याच्यामध्ये काही वेळासाठी आणि पॉसिबली क्रिस्टलाइज्ड हनी तयार होतं. हनी हे पहिल्यांदा गरम केलं जातं वॉटर बाथमध्ये. इनडायरेक्ट हिटिंग वापरतात आणि वॉटर बाथमध्ये त्याचं गरम केलं जातं. साधारणपणे 45 डिग्री सेल्सिअस ते 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर करतात. हनी गरम झालं की त्याचं स्ट्रेनिंग म्हणजे गाळणं सोपं जातं आणि त्याला हँडल आपल्याला फास्ट करता येतं. दुसरा त्याचा फायदा असा आहे की त्यामध्ये जे यीस्ट असतं हनीमध्ये ते यीस्ट
नाश करण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. त्यामुळे फर्मेंटेशन होत नाही. जर समजा मॉइश्चर कंटेंट हे 17% जास्त असेल आणि त्याच्यामध्ये यीस्ट असेल तर त्या हानीचं फर्मेंटेशन होऊ शकतं. सो इनडायरेक्ट हिटिंग जे आहे त्याच्यामध्ये 2 सुफुरियाज वापरतात. एक फ्लॅट बेस आहे, डीप साइडेड असतो, किंवा लिप्ड किंवा कुकिंग पॉट सारखा कंटेनर असतो. जो स्मॉल असतो त्याच्यामध्ये हनी असतं आतमधल्या बाजूला, आणि जो मोठा असतो त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये वॉटर असतं, आणि एक छोटा लाकडाचा तुकडा त्याच्यामध्ये ठेवलेला असतो बॉटमला. ते स्मॉलर जे भांड आहे ते बॉटमला टच करू नये म्हणून हे ठेवलेलं असतं. बिगर सुफुरिया जे आहे ते बॉटमला टच करायला नको म्हणून. हनी जे आहे हे ज्यावेळेस गरम होत असतं तर त्याला हलवलं पाहिजे, हीट इव्हनली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी. नाही तर खाली एकदम ते जळून जाईल आणि वरती थंड राहील, म्हणून त्याला हलवलं पाहिजे. स्ट्रेनिंग क्लोथ हा फोल्ड केला पाहिजे 2 वेळा. त्याच्यामध्ये 4 लेयर्स तयार झाल्या पाहिजे. क्लीन ड्राय सुटेबल कंटेनर वापरायचा. सिंपल स्ट्रेनिंग मेथडमध्ये आपण जसा वापरला आहे तसा कंटेनर आपण याच्यामध्ये वापरू शकतो. जेव्हा हनी सगळं गरम होईल, सगळं हनी ज्यावेळेस गरम होईल त्यावेळेस त्याला क्लोथमधून पास करायचं एका बकेटमध्ये, तिथे लीड ठेवायची आणि त्याला सेटल होऊ द्यायचं. 3 दिवसापर्यंत त्याला सेटल होऊ द्यायचं, आणि मग स्कम वर येऊ द्यायचा, आणि स्ट्रेंज्ड हनीवरून तो स्कम जो आहे तो कलेक्ट करून घ्यायचा. हे इथे बघा ठेवलेलं आहे. या मोठ्या भांड्यामध्ये खाली एक वुडन पीस ठेवला आहे, त्याच्यावरती हे छोटं भांडं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये सेमी रिफाइंड हनी आहे. हा ए सुफुरिया आहे आणि हा बी सुफुरिया आहे. ओके, नाव इथून हीट दिली जाते आणि हे इथे हनी हलवलं जातंय. सो दिस इज अ वॉटर बाथ मेथड. आणि मग हे हनी इथे गाळून टाकलेलं आहे. ओके, नाव बल्क प्रोसेसिंग मेथड ही 5वी मेथड आहे. लार्ज क्वांटिटीमध्ये हनी काढण्यासाठी याचा उपयोग होतो. हनी हे वेगवेगळ्याच गाळण्यांमधून गाळलं जातं, वेगवेगळ्या साईजच्या गाळण्यांमधून. ह्या सीव्ज ह्या कॉन्सेंट्रिक फॉर्ममध्ये अरेंज केलेल्या असतात, आणि फायनेस्ट मेश जी आहे ती आउटसाईडला असते आणि कोर्सर जी आहे ती इनसाईडला असते. याच्यामधून सेमी रिफाइंड हनी हे साधारणपणे 45 ते 50 डिग्री सेल्सिअसला हीट केलेलं असतं, आणि सम्प टँकमध्ये ते गोळा होतं, आणि मग तिथून फ्लो होऊन, ग्रॅव्हिटीमुळे फ्लो होऊन सीव्हमधून पास होतो. तर याला स्ट्रेनर्स असं म्हणतात. आणि मग ते तिथून त्या स्ट्रेनरमधून पास झाल्यावरती सेटलिंग टँकमध्ये गोळा होतो. तर ते सेटलिंग टँकमध्ये 3 दिवसापर्यंत सेटल होण्यासाठी सोडून दिलं जातं. मग नंतर स्कम कलेक्ट करून घेतला जातो. टॉपमधून स्कम जो आहे तो कलेक्ट करून घेतला जातो, आणि मग असं गाळलेलं हनी जे आहे ते रिमूव्ह केलं जातं त्या डब्यांमधून, आणि मग ते हनी पॅकिंगला पुढे पाठवतात. सो ह्या सगळ्या इंडिजिनस मेथड झाल्या हनी एक्स्ट्रॅक्शनच्या. आता हनी एक्स्ट्रॅक्शनच्या मॉडर्न मेथड कोणत्या कोणत्या आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथे आता आपण थांबूया. ठीक आहे, हनी एक्स्ट्रॅक्शनच्या मॉडर्न मेथड नेक्स्ट लेक्चरला घेऊ.